नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC एज्युकेशन सेंटर या आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेचा आढावा घेऊयात। आजचा व्हिडिओ हा भारताच्या आर्थिक नियोजनाचा पार्ट 2 असणार आहे। पार्ट 1 मध्ये आपण आर्थिक नियोजनाचा अभ्यास केला होता। त्यामध्ये आपण आर्थिक नियोजन म्हणजे काय, आर्थिक नियोजनाचे कोणकोणते प्रकार पडतात आणि भारतीय नियोजन यशस्वी पूर्ण करण्यामागच्या काही योजना होत्या, त्या योजनेवर जे पुढे काही प्लॅनिंग कमिशन म्हणजे नियोजन आयोगाची स्थापना झाली त्याबद्दल आपण सविस्तर आढावा घेतला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेचा सविस्तर अभ्यास करूयात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 या कालावधीसाठी भारताची पहिली पंचवार्षिक योजना राबवण्यात आली होती। पहिल्या पंचवार्षिक योजनेलाच पुनरुत्थान योजना सुद्धा म्हटलं जातं। ही योजना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 8 डिसेंबर 1951 रोजी मांडली होती। भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या योजनेकडून 2.1 वृद्धी दर अपेक्षित होता, पण प्रत्यक्षात 3.6% वृद्धी दर या योजनेने गाठला होता। म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातील एकूण वाढ ही 18% झाली होती। या योजनेनुसार भारताला चांगला वृद्धी दर गाठण्यात मदत मिळाली होती। कुठली योजना करायची असेल तर त्या योजनेसाठी एका मॉडेलवर आधारित योजना आखावी लागते। तर पहिली पंचवार्षिक योजना ही हॅरॉल्ड डॉमर मॉडेल या प्रतिमानावर आधारित होती। तर या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशावर जास्त भर देण्यात आला, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी क्षेत्रावर जास्त भर देण्यात आला होता। कारण अन्नधान्याची आयात कमी करण्याच्या उद्देशाने कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले होते। ही पहिली अशी योजना होती की ज्यात वस्तूच्या किमती कमी झाल्या होत्या। या योजनेचा पूर्ण फोकस हा कृषी क्षेत्रावर असल्यामुळे शेवटच्या काही वर्षात चांगला पाऊस पडला होता। त्यामुळे योजनेचं टार्गेट अचीव करायला मदत मिळाली होती। या योजनेमध्ये सामाजिक समाजरचनेचे तत्व हे आर्थिक नीतीचे लक्ष्य म्हणून सुद्धा स्वीकार करण्यात आला होता। त्यावेळी या योजनेचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि उपाध्यक्ष हे गुलझारीलाल नंदा होते। गुलझारीलाल नंदा यांनी 2 वेळा काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम केलं होतं। त्यांना 2097 मध्ये भारतरत्न सुद्धा देण्यात आला होता। आता पहिल्या पंचवार्षिक योजनेचे काही उद्दिष्ट होते। तर उद्दिष्ट कुठले, तर पहिलं उद्दिष्ट असं होतं की दुसऱ्या महायुद्धातून व देशाच्या फाळणीतून देशाला सावरणे हे या योजनेचं काम होतं। पहिली योजना असल्यामुळे स्वातंत्र्यानंतर या योजनेपुढे एक लक्ष्य होतं की दुसऱ्या महायुद्धातून व देशाच्या फाळणीतून देशाला सावरण्याचं काम या पहिल्या पंचवार्षिक योजनेने केलं होतं। यानंतर भाववाढ नियंत्रित करणे। स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा भारताची आर्थिक स्थिती ही बिकट होती आणि वस्तूचे भाव सुद्धा वाढले होते। भाववाढ नियंत्रित करण्यासाठी या योजनेने प्रयत्न केले आणि सामाजिक न्यायासाठी सुद्धा या योजनेने प्रयत्न केले। पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये बँकिंग विकास कसा झाला, म्हणजे बँकांचा विकास कसा झाला ते आपण बघू। 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया याची स्थापना करण्यात आली। स्टेट बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याच्या आधी बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास यांचा एकत्रीकरण करून 1921 मध्ये इम्पेरियल बँकेची स्थापना करण्यात आली होती। त्यानंतर 1 जुलै 1955 साली इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करून त्याचं नामकरण करण्यात आलं स्टेट बँक ऑफ इंडिया। म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचं आधीचं नाव इम्पेरियल बँक होतं आणि ते 1 जुलै 1955 साली इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करून आणि नामकरण करून त्याचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया ठेवण्यात आलं। यानंतर 5 जानेवारी 1955 ला ICICI बँकेची स्थापना करण्यात आली। ICICI म्हणजे इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। ICICI बँक ही भारतातील पहिली वैश्विक बँक होती। पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये कुठकुठल्या राजकीय घडामोडी घडल्या त्या सुरुवातीला आपण बघू। पहिली राजकीय घडामोडी म्हणजे 1951 ते 52 या साली पहिली सार्वजनिक निवडणूक झाली होती। यावेळी सुकुमार सेन यावेळचे पहिले निवडणूक आयुक्त होते।
या निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत मिळून पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले होते. ठीक आहे. तर दुसरी राजकीय घडामोडी म्हणजे आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती करण्यात आली. 1 ऑक्टोबर 1953 साली आंध्र प्रदेश या भाषावार प्रांताची निर्मिती करण्यात आली. राज्य निर्मिती करण्याच्या आधी 16 डिसेंबर 1952 साली पोट्टी श्रीराम मल्लू याचा आंध्र राज्य निर्मितीसाठी केलेल्या उपोषणात मृत्यू झाला होता. शासनाने 1 ऑक्टोबर 1953ला तेलुगू भाषकांचा प्रदेश म्हणून आंध्र प्रदेश या पहिल्या भाषिक तत्वावर आधारित राज्याची निर्मिती करण्यात आली. यानंतर तिसरी राजकीय घडामोडी म्हणजेच 1953 मध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टने न्यायाधीश श्री फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग म्हणजे स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन स्थापन करण्यात आला होता. 1953 साली फजल अली हे सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश होते. तर यांच्या अध्यक्षतेखाली 1953 मध्ये राज्य पुनर्रचना आयोग हा स्थापन करण्यात आला. आणि यानंतर पंडित हृदयनाथ कुंजरू आणि KM पन्नीकर हे या आयोगाचे सदस्य होते. या आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1955 सादर केला होता. पुढे 1 नोव्हेंबर 1956 पासून आयोगाने सांगितलेली राज्याची पुनर्रचना ही अंमलात आणण्यात गेली होती. यानंतर चौथी राजकीय घडामोडी म्हणजे PL 480. तर हे PL 480 काय आहे, तर अमेरिका पब्लिक लॉ 480 किंवा फूड फॉर पीस या कायद्याअंतर्गत इतर देशांना अमेरिका स्वतः धान्य पुरवठा करते. कोणत्या कायद्याअंतर्गत? फूड फॉर पीस किंवा पब्लिक लॉ 480 हा अमेरिकेचा कायदा आहे. या कायद्याअंतर्गत अमेरिका इतर देशांना धान्य पुरवठा करते. जर एखाद्या देशामध्ये धान्याची गरज भासली किंवा दुष्काळ वगैरे पडला तर अमेरिका PL 480 या कायद्याअंतर्गत इतर देशांना धान्य पुरवठा करते. तर भारताने सुद्धा 1956 साली अमेरिकेबरोबर हा करार केला होता. त्यावेळी भारताचा अमेरिकेबरोबर झालेल्या करारामध्ये गहू आयात करण्यात आला होता. त्यावेळी गव्हाची टंचाई भारतामध्ये भासली होती आणि त्यावेळी अमेरिकेकडून या कराराअंतर्गत भारताने 1956 साली करार करून गहू आयात केला होता. त्यावेळी दुर्दैवाची बाब अशी की या गव्हामध्ये गांजर गवत आलं होतं. अमेरिकेमधून त्यावेळी गव्हामध्ये गांजर गवताचं बी मिक्स असल्यामुळं गांजर गवत त्यावेळी आयात करण्यात आलं. कशासोबत? तर गव्हासोबत. करायचा होता गहू, पण त्याच्यासोबत गांजर गवत सुद्धा आलं होतं. त्याच्यामुळे त्यानंतर गांजर गवत हे पूर्ण भारतामध्ये पसरलं होतं. हे सगळ्यांना माहीत आहे. यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनाद्वारे कुठकुठल्या प्रकल्पाद्वारे भारतामध्ये विकास करण्यात आला. प्रकल्प तर पहिलं म्हणजे UGCची स्थापना करण्यात आली. UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन या संस्थेची 1956 साली स्थापना करण्यात आली. विद्यापीठ शिक्षणातील समन्वय किंवा विद्यापीठ शिक्षणाची मानके ठरवणे आणि लागू करणे या उद्देशाने UGCची स्थापना करण्यात आली होती. UGCचं मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर हे नवी दिल्लीमध्ये आहे आणि पुणे, भोपाळ, कोलकाता, हैदराबाद, गुवाहाटी आणि बेंगलोर येथे UGCची 6 प्रादेशिक केंद्रे आहेत. यानंतर देशामध्ये पहिली IIT स्थापन करण्यात आली. 1951 मध्ये देशातील पहिली IIT स्थापन करण्यात आली. कुठे? तर पश्चिम बंगालमध्ये खरगपूरला पहिल्या IITचा मान देण्यात आला आणि पुढे भारतभर IIT स्थापन करण्यात आल्या. 1961 मध्ये तांत्रिक शिक्षणासंदर्भात म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961 हा कायदा संमत करण्यात आला. यानुसार पूर्ण भारतभर IIT स्थापन करण्यात आल्या. यानंतर 2 ऑक्टोबर 1952 पासून भारतात समुदाय विकास कार्यक्रम म्हणजेच कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला. भारतामध्ये 82% लोकसंख्या त्यावेळी खेड्यात राहत होती. म्हणून ग्रामीण विकासाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचवार्षिक योजनांना गती मिळावी या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आली. यानंतर समुदाय विकास कार्यक्रमाची चांगली अंमलबजावणी हवी, जी 2 ऑक्टोबर 1952 साली समुदाय विकास कार्यक्रम भारतात सुरू करण्यात आला होता. या कार्यक्रमाची चांगली अंमलबजावणी व्हावी यासाठी
कायमस्वरूपी विकासात्मक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने 1953 मध्ये राष्ट्रीय विस्तार योजना म्हणजेच नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस सुरू करण्यात आली. यानंतर दामोदर खोरं विकास प्रकल्प या प्रकल्पाला भारतामध्ये सुरुवात झाली. डॉक्टर मेघनाथ सहा आणि यांच्या सदस्यांच्या शिफारशीने अमेरिकेच्या टेनेसी खोरे विकासाच्या धर्तीवर 1948 पासून दामोदर नदीवर लक्षात ठेवा, दामोदर नदीवर प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली होती. या विकास प्रकल्पात 4 धरणे उभारण्यात आली. दामोदर खोरे विकास प्रकल्पांतर्गत 4 धरणे उभारण्यात आली. पहिलं धरण कुठलं? तर पहिलं धरण होतं तिलैया धरण. पहिलं धरण कुठलं? तर तिलैया धरण. तिलैया धरण हे बाराकार नदीवर उभारण्यात आलं होतं. तिलैया धरण हे बाराकार नदीवर उभारण्यात आलं. त्यानंतर दुसरं धरण हे मैथॉन धरण होतं. मैथॉन धरण हे सुद्धा बाराकार नदीवर उभारण्यात आलं होतं. 2 धरणं होते ते की बाराकार नदीवर उभारण्यात आले होते. तर पहिलं धरण कुठलं? तिलैया धरण. आणि दुसरं धरण होतं मैथॉन धरण. तिसरं धरण पानशेत धरण. पानशेत धरण हे दामोदर नदीवर उभारण्यात आलं. लक्षात ठेवा, पहिलं धरण तिलैया धरण, दुसरं धरण मैथॉन धरण. पहिले 2 धरण हे बाराकार नदीवर उभारण्यात आले. तिसरं धरण पानशेत धरण हे दामोदर नदीवर उभारण्यात आलं. आणि चौथं धरण कोनार धरण हे धरण कोनार नदीवर उभारण्यात आलं. लक्षात ठेवायला चांगलं आहे. पानशेत धरण दामोदर नदीवर आणि कोनार धरण कोनार नदीवर. हा जो दामोदर खोरे विकास प्रकल्प आहे, हा प्रकल्प पश्चिम बंगाल व झारखंड राज्यात पसरलेला असून दुर्गापूर, बोकारो या उद्योगांना याच धरणातून वीज पुरवठा होतो. लक्षात ठेवा. पुन्हा बघूया. दामोदर खोरे विकास प्रकल्प 1948 पासून दामोदर नदीवर प्रकल्प हा सुरू करण्यात आला होता. दामोदर नदीवर या अंतर्गत 4 धरणं उभारली. तिलैया धरण, मैथॉन धरण, पानशेत धरण, कोनार धरण. तर हे सर्व धरणं कोणकोणत्या नदीवर उभारण्यात आली ते बघायचं आहे. तिलैया धरण बाराकार नदीवर, मैथॉन धरण बाराकार नदीवर, 2 धरणं बाराकार नदीवर, आणि तिसरं धरण पानशेत धरण दामोदर नदीवर, आणि चौथं धरण कोनार नदीवर. त्या धरणाचं नाव सुद्धा कोनारच होतं. यानंतर आपण भाकरा नांगल धरण प्रकल्पाविषयी जाणून घेऊयात. तर 17 नोव्हेंबर 1955ला सतलज नदीवर, लक्षात ठेवा, भाकरा नांगल धरण प्रकल्प 17 नोव्हेंबर 1955ला सतलज नदीवर भाकरा आणि नांगल धरणाची उभारणी करण्यात आली. ठीक आहे. भाकरा आणि नांगल याच्यापैकी नांगल धरणाची उभारणी ही हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यामध्ये झाली होती. सिंचन आणि ऊर्जा हा उद्देश असलेल्या या धरणाचा लाभ पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांना सुद्धा झालेला आहे. यानंतर कोसी धरण प्रकल्प. तर कोसी धरण प्रकल्प हा नेपाळ आणि भारताच्या बिहार सीमा भागातून ही कोसी नदी वाहते. कोसी नदी कुठून वाहते? तर नेपाळ आणि भारताच्या बिहार सीमा भागातून कोसी नदी वाहते. तिला सप्तकोसी नदी सुद्धा म्हणतात. नेपाळ आणि भारत या दरम्यान 25 एप्रिल 1954ला एक करार करण्यात येऊन 4 टप्प्यामध्ये कोसी धरणाची उभारणी झाली होती. ठीक आहे. तर या अंतर्गत कोसी धरण प्रकल्प हा राबवण्यात आला होता. यानंतर हिराकूड धरण प्रकल्प. हिराकूड धरण प्रकल्प हा महानदीवर 1957 साली, महानदी कुठे आहे तर ओरिसामध्ये, महानदीवर 1957 साली हिराकूड धरण प्रकल्प हा राबवण्यात आला होता. तर ओरिसामध्ये कुठे? तर ओरिसामध्ये संबलपूर जवळ महानदीवर 1957 मध्ये हिराकूड धरण उभारलं गेलं होतं. हिराकूड धरण हे जगातलं सर्वात जास्त लांबीचं किती लांबीचं? तर 26 किलोमीटर लांबीचं मातीचं धरण होतं व ते मानवनिर्मित धरण होतं. जगातील सर्वात जास्त लांबीचं मातीचं धरण व मानवनिर्मित धरण होतं. अशा धरणाची ही मूळ संकल्पना एम विश्वेश्वरय्या यांची होती. 1948 मध्ये धरणाचं काम सुरू होऊन 13 जानेवारी 1957ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते धरणाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. हे आपण 4 प्रकल्प बघितले. हे खूप आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तर या 4ही प्रकल्पावर
आयोगाने सतत प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रकल्प होता दामोदर खोरे विकास प्रकल्प, भाकरा नांगल धरण प्रकल्प, कोसी धरण प्रकल्प आणि हिराकूड धरण प्रकल्प. हिराकूड धरण प्रकल्पावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे की कुठे हा प्रकल्प कुठे आहे, आणि ऑप्शनमध्ये असंही विचारलं जातं की जगातील सर्वात जास्त लांबीचं धरण कुठलं, किंवा हिराकूड धरण प्रकल्पाची लांबी किती आहे. तर लांबी आपण बघितली 26 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. आणि हिराकूड धरण प्रकल्पाची मूळ संकल्पना कोण दिली, तर एम विश्वेश्वरय्या यांनी हिराकूड धरण प्रकल्पाची मूळ संकल्पना दिली होती. बांधकाम चालू कधी झालं, 1948 मध्ये, आणि 1957 मध्ये पंडित नेहरूकडून या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर सिंद्री खत कारखाना म्हणजेच फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCIL. सिंद्री खत कारखाना हा भारतातला पहिला खत कारखाना होता किंवा आहे. 1951 साली झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यामध्ये सिंद्री येथे हा सिंद्री खत कारखाना उभारण्यात आला होता. 1974 मध्ये त्याची पुनर्रचना सुद्धा करण्यात आली होती, पण 2002 पासून हा कारखाना बंद आहे. सिंद्री खत कारखाना भारतातील पहिला खत कारखाना होता. 1951ला सिंद्री येथे उभारण्यात आला आणि 1974 मध्ये पुनर्रचना, पण 2002 मध्ये किंवा 2002 पासून हा कारखाना बंद आहे, लक्षात ठेवा. आता आपण बघूया चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स म्हणजेच रेल्वे इंजिनचा हा कारखाना आहे. इथे 1 नोव्हेंबर 1950 मध्ये पश्चिम बंगालमध्ये हा कारखाना आहे. तर 1 नोव्हेंबर 1950 मध्ये पश्चिम बंगालच्या या कारखान्यामध्ये रेल्वेचं पहिलं इंजिन हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते श्री चित्तरंजन दास यांना अर्पण करण्यात आलं होतं. तेव्हापासून या कारखान्याचं नाव चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स असं ठेवण्यात आलं. लक्षात ठेवा, या कारखान्यामध्ये रेल्वेचं पहिलं इंजिन, भारतामध्ये रेल्वेचं पहिलं इंजिन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते चित्तरंजन दास यांना अर्पण करण्यात आलं होतं. कुठल्या? चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्यामध्ये 1 नोव्हेंबर 1950 साली रेल्वेचं पहिलं इंजिन तयार करण्यात आलं होतं. यानंतर याच योजना काळामध्ये, पहिल्या योजना काळामध्येच हिंदुस्तान अँटीबायोटिक स्थापन करण्यात आलं होतं. तर कुठे? पिंपरी, पुणे येथे. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि युनिसेफ यांच्या मदतीने पिंपरी, पुणे येथे जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 10 मार्च 1954ला स्वस्त औषधे किंवा विशेषतः पेनिसिलिन बनवण्यासाठी हिंदुस्तान अँटीबायोटिकची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. आपण आता थोडं रिव्हिजन करूया की या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं. सुरुवातीला आपण बँकिंग विकास बघितला. पहिल्या पंचवार्षिक योजना काळामध्ये बँकिंग विकास कुठला झाला. SBI स्थापन करण्यात आली, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर ICICI बँक स्थापन करण्यात आली. यानंतर काही राजकीय घडामोडी बघितल्या. राजकीय घडामोडीमध्ये पहिली निवडणूक, सार्वजनिक निवडणूक, पंडित जवाहरलाल पंतप्रधान झाले. आंध्र प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला. PL 480 भारताचा अमेरिकेबरोबर करार करण्यात आला. गहू आयात झाला, त्यासोबत गांजर गवत सुद्धा आलं. यानंतर काही योजनाद्वारे, प्रकल्पाद्वारे भारतामध्ये विकास करण्यात आला. त्याद्वारे UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची स्थापना करण्यात आली. 1956 मध्ये देशातील पहिली IIT स्थापन झाली, खरगपूर, पश्चिम बंगालमध्ये. समुदाय विकास कार्यक्रम भारतात सुरू झाला. समुदाय विकास कार्यक्रमाला ची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी राष्ट्रीय विस्तार योजना 1953 साली भारतामध्ये स्थापन करण्यात आली. यानंतर दामोदर खोरा विकास प्रकल्प या अंतर्गत 4 धरणं भारतात उभारण्यात आली. यानंतर भाकरा नांगल धरण प्रकल्प 1955 मध्ये याची पायाभरणी झाली. उद्देश काय होता? सिंचन आणि ऊर्जा. यानंतर कोसी धरण प्रकल्प 25 एप्रिल 1954 मध्ये नेपाळ भारत करार. 4 टप्प्यामध्ये हा प्रकल्प पार पडण्यात आला. यानंतर हिराकूड धरण प्रकल्प महानदीवर ओरिसामध्ये 1957, जगातील सर्वात जास्त लांबीचे धरण होतं, मानवनिर्मित धरण होतं. मूळ संकल्पना विश्वेश्वरय्या यांची. 48 मध्ये बांधकाम चालू आणि 1957 मध्ये पंडित नेहरूंकडून उद्घाटन. यानंतर सिंद्री खत कारखाना, भारतातील पहिला खत कारखाना 1951 साली बांधण्यात आला, पण तो 2002 पासून बंद आहे. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स रेल्वे इंजिनचा कारखाना
1 नोव्हेंबर 1950 मध्ये पश्चिम बंगालमध्ये या कारखान्यात भारतातील पहिलं रेल्वे इंजिन बनवण्यात आलं. रेल्वेचं पहिलं इंजिन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते चित्तरंजन दास यांना अर्पण करण्यात आलं. तेव्हापासूनच चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याला हे नाव देण्यात आलं. यानंतर भारतामध्ये हिंदुस्थान अँटीबायोटिक्स स्थापन करण्यात आलं. WHO व युनिसेफच्या मदतीने पिंपरी येथे एक हिंदुस्थान अँटीबायोटिक्स स्थापना करण्यात आली. स्वस्त औषधे विशेषतः पेनिसिलिन बनवण्यासाठी ही हिंदुस्थान अँटीबायोटिक्स स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे, हे आतापर्यंत आपण बघितला पहिल्या पंचवार्षिक योजनेचा आढावा. यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 3 बनवणार आहोत. त्यामध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा सविस्तर आढावा घेऊयात. जसं आपण आज पहिल्या पंचवार्षिक योजनेचा आढावा घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल, आमचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.